सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आज आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे। आपल्याला असं बघायला मिळत आहे की जगन्नाथ म्हणत आहे की सारंगच्या लग्नामध्ये एक मोठं विघ्न येणार आहे। तर त्यावेळेस तिलोत्तमा म्हणते की काय करायला पाहिजे, हे लग्न थांबवायचं का? त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो की त्यासाठी तुम्हाला एक त्याग करावा लागणार आहे। त्यासाठी मुलाच्या आईला हा लग्न सोहळा पाहता येणार नाही। तर लग्न होऊन वरात घरी येईपर्यंत मुलाच्या आईने घरीच एक पूजा करायची आहे। त्याबरोबर लगेच तिलोत्तमा तयार होते आणि ती घरातल्या सगळ्यांना समजून सांगते की तुम्ही निघून जावा, मी इथे पूजा करत बसते। पुढे इकडे सावली तयार होऊन लग्नासाठी निघालेली असते आणि वाटेतच भैरवी येते आणि त्यांची वाट अडवते। भैरवी म्हणते की तू आता हे लग्न करू शकत नाहीस, तू आत्ताच्या आत्ता माझे 20-25 लाख रुपये तुझ्या अप्पूवर मी जे दवाखान्यासाठी उडवलेत ते मला देऊन टाक आणि तू लग्नाला जाऊ शकते। तेवढ्या तिथे जगन्नाथ येतो। जगन्नाथ भैरवीला म्हणतो की तुम्ही काही इथे वाटेत उभा राहून टोल जमा करून घेत आहात का? त्यावेळेस भैरवी म्हणते आणि तुम्ही आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये नाक खुपसायचा ठेका घेतलाय का? त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो की लग्नाचं राहू द्या बाजूला, पण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, थोडंसं बाजूला या। जगन्नाथ भैरवीला त्याने सारंगच्या हळदीमध्ये काढलेला व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये तिची मुलगी पुढे गात असते आणि सावली मागं गात असते आणि हे सत्य जगन्नाथला समजलं आहे। हे पाहून भैरवी खूप हादरते आणि त्याला हात जोडते। जगन्नाथ तिला म्हणतो की झाकली मोड 1.25 लाखाचीच ठेवा आणि काहीही बोलू नका। त्याबरोबर भैरवी सावलीला लग्नासाठी शुभेच्छा देते आणि तिच्या मुलीला घेऊन निघून जाते। इकडे तिलोत्तमा पूजेला बसलेली आहे आणि इकडं जगन्नाथ देवाकडे विनंती करतो की आजचं हे लग्न पार पडू द्या आणि सावलीला मेहेंदळच्या घरात सून म्हणून जाऊ द्या, देवा लक्ष असू द्या, असं तो म्हणत असतो।